You need to eat it with your hand. Hand? Yeah, hand. Spicy. Wow, it is delicious. It's amazing. आवडलं त्यांना. Amazing. Wow. The food is made with amazing flour. We can taste it. We all love the food. Salute to the chef. तिला सलाम म्हणतात. बाळ पारू, आज तू कमालच केलीस. तुझ्यामुळे आमच्या सगळ्यांच्या नोकऱ्या वाचल्या येतात. सावित्री आत्या, देवा, आज पुन्हा एकदा तू आम्हाला वाचवलेस. नेहमीसारखं पाहुण्यांना जेवण आवडलं तर खरं, आता ना फक्त आदित्य सरांचं काम होऊ दे आणि प्रीतम सरांच्या आयुष्यातलं दिशा नावाचं संकट भी लवकरात लवकर टळू दे. तुझी इच्छा नक्की पूर्ण होणार. Sorry, Mr. Aditya. We cannot move ahead with your cosmetic project. Maybe next time. It's okay. No issues. आपण इथे आलात तेच आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. We are really happy to have you. Please do visit again. Yeah, sure. We would like to come again. And the food on amazing. Thank you so much. जेवण आवडून काय उपयोग? कॉन्ट्रॅक्ट तर गेलं ना हातातलं. Please, come, I'll show you the way. Yeah, come. बघितलं आदित्य, आंटी, मी सांगितलेला मेन्यू जर व्यवस्थित फॉलो केला असता ना, तर आज हे कॉन्ट्रॅक्ट आपल्या हातून गेलं नसतं. पण खुश तर झाले ना ते लोक. नाही म्हणजे अजून खुश होऊन काय त्यांची कंपनी आपल्या नावावर करणार होते का? सावित्री, आता हे असं खाली मान घालून उभं राहण्यात काय पॉइंट आहे? या मूर्ख पारूमुळे आपलं किती मोठं कॉन्ट्रॅक्ट हातातून गेलं याची कल्पना आहे का तुम्हाला? एक मिनिट दिशा, त्यांना आपले बिझनेसची आयडिया आवडली नाही, त्याचा पारूच्या जेवणाशी काही संबंध नाहीये. उत्तम झालं होतं सगळं. आणि दिशा, बिझनेसमध्ये अशा गोष्टी होत असतात, अगदी नॉर्मल आहे.
सावित्री, दिशाने सांगितलेलं जेवण का नाही बनलं आणि महाराष्ट्रीयन जेवण बनवण्याची आयडिया तुझी होती? अहिल्या, आपल्या पाहुण्यांना जेवण आवडलं हे महत्वाचं नाहीये का? अंकल, आता त्यांना जेवण नसेलही आवडलं तरी ते आपल्या काही तोंडावर सांगणार होते का? एवढे वेल मॅनर्ड असतात ते. आणि बनवून बनवून बनवलं काय तर महाराष्ट्रीयन जेवण. काय तर ते बटाटा भाजी, पुरी, वरण भात, तूप आणि मोदक. एक्झॅक्टली. सिरियसली. दिशा प्लीज शांत हो. मी पुन्हा एकदा सांगतोय, कॉन्ट्रॅक्टचा आणि जेवणाचा काही संबंध नाहीये. माझ्या प्रेझेंटेशन मध्येच काहीतरी कमी असेल. जेवण आवडलं नाही आवडलं हा मुद्दाच नाहीये. मुद्दा किर्लोस्करांच्या शिस्तीचा आहे आणि इथे फक्त माझा आदेश चालतो, माहिती आहे ना? मेन्यू ठरला होता की नाही? हो मॅडम, कॉन्टिनेंटल मेनू होता आणि आजचा आपला कुक त्याच्या मुलीचं लग्न होतं म्हणून तुम्हीच सुट्टी दिली होती काल. मग मेन्यू हातात आल्यावर माझ्याशी बोलता नाही आलं? मॅडम, कॉन्फरन्स चालू झाली होती म्हणून. नाही, पारू आली होती आपल्याला सांगायला, पण आपण सगळेच बिझी होतो म्हणून मीच पारूला सांगितलं की जो काही डिसिजन आहे तो तू घे आणि कर. दिशा, तू ह्यांना मेन्यू दिल्यावर सगळं उपलब्ध आहे की नाही हे बघितलं होतंस? ते मी हॅलो, व्हॉट? ओके. काय रे, काय झालं? सगळं व्यवस्थित आहे ना? वी गॉट इट. वी गॉट इट. ते पैसे इन्व्हेस्ट करायला तयार आहेत. आपल्याला हे कॉन्ट्रॅक्ट मिळालं. व्हॉट? आज आपल्यासाठी लकी दिवस आहे दादा. या मूर्खाला काय झालंय? याचा इतका इन्सल्ट करून सुद्धा हा इथे आता नाचतोय. अरे पण त्यांना आपली कॉन्सेप्ट आवडली नव्हती ना? हो, पण आपलं पारंपरिक जेवण जेवल्यावर त्यांना रिअलाइज झालं की आपल्या कॉन्सेप्ट मध्येही इंडियन एलिमेंट, इंडियन टच असणार आहे आणि त्याच्यामुळेच इम्प्रेस झालेत. वाह, हे म्हणजे गुलिस्तान में इकरार है गुल अपने शान और शौकत पे और माली कहीं बैठ मुस्कुरा रहा है. अरे म्हणजे आपल्या आजच्या यशाचं सगळं श्रेय आपल्या जेवणाला जातंय. म्हणजेच आपल्या किचन टीमला. येस, कारण त्यांनी आयत्या वेळेला मराठमोळं जेवण बनवण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल यात माझं खरंच काही कौतुक नाही. माझा भाऊ आजारी आहे त्याच टेन्शनमध्ये होते मी. पारूने सगळं पार पाडलंय. हो, खऱ्या अर्थाने या सगळ्याचं श्रेय पारूलाच जायला पाहिजे.
म्हणजे अगदी मेनू ठरवण्यापासून केळीच्या पानात वाढण्यापासून सगळं पारूने केलंय. ठीक आहे, शेवटी सगळं छान झालं. तुम्ही सुद्धा जेवून घ्या. प्रीतू, तुमचं जेवण झालं की दिशाला घरी ड्रॉप कर. येस मॉम. दिशा, तुझी आज खूप मदत झाली. तू सुद्धा आराम कर. पारू, खूप छान सांभाळून घेतलं सगळं. थँक्यू सो मच. काका, त्यांचा ऑफिशियल मेल अजून यायचं बाकी आहे. आय थिंक सो आपण हे कॉन्ट्रॅक्ट रेडी करून घेऊ. मी जरा चेंज करून आलो. तू जेवणार नसशीलच, मग वेट कर. बाहेर थांबतेय मी. सगळे हरभऱ्याच्या झाडावर चढवतात हा तुला. पडशील टापकन. जा, माझ्यासाठी 12 मोदक काढून ठेव. मी आलेच. बावळट झालाय का हा जरा? इतका चिल कसा वागतोय? बट एनिवे, ॲटलिस्ट काल मिहीर आणि मी घरी असताना घरी कोणीच इथून आलं नव्हतं, एवढं तरी क्लिअर झालं. थँक गॉड, वाचले मी थोडक्यात. पण आता मला अजून काळजी घ्यावी लागेल. हे हेलो स्वीटी, लुकिंग टेंस. ऑल गुड ना? हा, हाय प्रीत. ऑल गुड. किती छान वाटतं तुझ्या तोंडून असं गोड गोड ऐकायला. स्वीटी, माय फुट. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. हाय प्रीत, कुठे हरवलास तू? तुझ्यात अगं. जरा जास्तच लाडात येतोय असं नाही वाटत आहे का तुला? कारण आतमध्ये तर तुझं प्रेझेंटेशन एकदम घाणेरडं झालं, तरी इतका छान मूड आहे तुझा. प्रेझेंटेशन घाणेरडं झालं तू होतीस म्हणून. मला फरकच पडत नाहीये ना. प्रेझेंटेशन घाणेरडं झालं की चांगलं झालं याचा. हाऊ स्वीट. चला आता ड्रामा ओव्हर. आणि मला सांग, काय झालंय? काय मॅटर आहे? हा, तुला खूप फ्रस्ट्रेशन आलंय ना? ओ, पण इट्स ओके प्रीत. तू तुझं सगळं फ्रस्ट्रेशन माझ्यावर बिनधास्त काढू शकतोस. कितीही स्टाईल मारलीस ना तू, तरी तू एक लूजर आहेस. 0. बिचारा, तुला आता तुझं फ्रस्ट्रेशन असं कुठे काढू समजतच नसेल ना. वाईट वाटतं रे मला तुझं खूप. आणि प्रीत, तुला ना हे असं डिसेंट वागणं शोभत नाहीये. चल, तू काढ तुझं फ्रस्ट्रेशन बाहेर. पुल आउट द रिअल यू. तीच लायकी आहे तुझी. बिझनेस टायकून अहिल्यादेवी किर्लोस्करांचा एक सुपर फ्लॉप प्लेबॉय मुलगा आहेस तू. कम ऑन, काढ फ्रस्ट्रेशन.
प्रीत, मला काय वाटतं माहितीये, अहिल्या आंटींना ना मे बी आयडिया आहे की तुझ्या हातून आयुष्यात काहीच ग्रेट नाही होऊ शकणार, म्हणून तर तुमचा सगळा बिझनेस आदित्य सांभाळतो. प्रीतम सरांना दिशा मॅडम भांडतायत हे आदित्य सरांना कळलं तर? वाव, कसलं भारी बोलतेस ना तू. म्हणजे आता ऍटलीस्ट तुला कळलं की मी कसा आहे ते. गुड. तुझी नाटकं बंद कर आता आणि पटकन सांग काय मॅटर आहे. नथिंग बेबी. अगं तू असताना मला दुसऱ्या मॅटरची गरजच काय. तू लायकेत राहा बर का मस्ती करतोयस यार, नीट वाग ना प्लीज. एक मिनिट, काय झालं, काय झालं? हाय आदित्य. नाही, तू प्रीतमला काय म्हणत होतीस? मी? अरे ते वी वर जस्ट किडिंग, हो ना? हो ना. आणि मी कधीपासून हिला सांगतोय की मी सोडतो ना तुला, पण ही ऐकतच नाहीये. आता तू सांग दादा, आईने दिलेला शब्द मोडू शकतो का मी? काय ना आदित्य, मी कधीपासून त्याला तेच समजवते की आपण कारने जाऊया, पण हा ऐकतच नाहीये. याचं म्हणणं आपण बाईकवरच जाऊया. आता ऊन किती आहे, कसं बाईकवर जाणार? नक्की ना? एवढंच आहे ना? हो हो, नक्की नक्की, डोंट वरी. प्रीतम, गाडीने सोडून ये तिला. ओके. बघ, तुझा सख्खा भाऊ किती समंजस आहे. हो ना, माझाच भाऊ आहे की नाही. चावी. गाडीची चावी. हो हो. कम माय डियर क्वीन. सॉरी. एक मिनिट. आलो. बाय आदित्य. बाय. नीट जा. येस. काय आपण का थांबलोय? Stop it! तेच सांगतोय ना दिशा मी तुला. स्टॉप इट. काय म्हणायचं काय नक्की तुला? तुला काय वाटतं अजय, मला हाऊस आहे त्याच्यासोबत यायची? बरं आता जरा ओपनलीच बोलतो, लवकरच आहे ना तुझा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार आहे मी. हा, तोपर्यंत यांच्या निघ आता. चल. प्रीतम सर, केव्हापासून मी तुम्हाला हाका मारत होते, लक्ष कुठं होतं तुमचं? अगं ठीक आहे, एवढं काय त्यात. बरं ते असू दे, पण तुम्ही जरा जपून राहा बरं का. आणि यापुढं काय बी करायचं असेल ना तर
जरा सांभाळून, हुशारीनं. ओके बॉस. हे पण आज आपण दोघे जिंकलो. ते कसं काय? म्हणजे मला हिला कसं हँडल करायचं ते कळलं आणि तुला किचन कसं हँडल करायचं ते कळलं ना. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू.